गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेचा 12वा अध्याय सांगत आहे. जे श्रवण केल्याने घरात धनसंपदेचा वर्षाव होतो. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान म्हणाले, तसेच जो ध्यान योगामध्ये युक्त झालेला, लाभ आणि हानीमध्ये संतोष मानणारा, मन आणि इंद्रियासहित शरीर वश केलेला, माझ्या ठिकाणी दृढ निश्चय केलेला आहे, तो माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी अर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय आहे. ज्याच्यापासून कोणत्याही प्राण्याला उद्वेग प्राप्त होत नाही आणि जो स्वतः मी कोणापासून उद्वेग पावत नाही आणि जो हर्ष, अमहर्ष, भय आणि उद्वेग इत्यादी रहित आहे, तो भक्त मला प्रिय आहे. जो पुरुष आकांक्षा रहित आणि अंतर्बाह्य शुद्ध आणि चतुर आहे, म्हणजेच ज्या कामासाठी आला आहे त्याला पुरे करून चुकला आहे, तसेच पक्षपात रहित आणि दुःखापासून सुटलेला आहे, तो सर्व आरंभांचा त्याग, म्हणजेच मन, वाणी आणि शरीराद्वारे प्रारब्धाने होणाऱ्या संपूर्ण स्वाभाविक कर्मामध्ये कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग केलेला माझा भक्त मला प्रिय आहे. जो कधी हर्षित होत नाही, द्वेष करीत नाही आणि कामना करीत नाही, तसेच जो शुभाशुभ कर्मफलाचा त्याग आहे, तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे. जो पुरुष शत्रुमित्रांच्या ठिकाणी आणि मानापमान सम आहे, तसेच शीत उष्ण आणि सुख दुःख इत्यादी द्वंद्वामध्ये सम आहे आणि सर्व जगामध्ये आसक्ती रहित आहे, आणि जो निंदा स्तुतीला समान मानणारा आणि मननशील आहे, म्हणजे ईश्वराच्या स्वरूपाचे निरंतर मनन करणारा आहे, तसेच कोणत्याही प्रकाराने शरीर निर्वाह होण्यामध्ये नेहमी संतुष्ट राहणारा आहे आणि राहण्याच्या ठिकाणामध्ये ममता रहित आहे, तो स्थिर बुद्धीचा भक्तिवान पुरुष मला प्रिय आहे. आणि जो मतपरायण होऊन, म्हणजेच मला परम आश्रय आणि परमगती, तसेच सर्वांचा आत्मारूप आणि सर्वाहून पलीकडचा परमपूजनीय समजून विशुद्ध प्रेमाने माझ्या प्राप्तीसाठी तत्पर असलेला श्रद्धायुक्त पुरुष या उपरोक्त धर्मलय अमृताचे निष्काम भावनेने सेवन करतात, ते भक्त मला अतिशय प्रिय आहे. या ठिकाणी श्रीमद भगवद्गीता उपनिषदे ब्रह्मयोग शास्त्र श्रीकृष्ण अर्जुन संवादातील भक्तियोग नावाचा 12वा अध्याय समाप्त झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.